नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पुण्यातील विषारी दारू प्रकरणात नवी मुंबईतून दोघे अटकेत. दारूसाठी रसायने पुरवल्याचे उघड. विषारी दारू प्रकरणात रसायने पुरवणाऱ्या दोघांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने CID नवी मुंबईतून दोघांना अटक केली. आरोपींना न्यायालयाने 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अरुण जगदंब चौपे वय वर्ष 59, अभिषेक अरुण चौपे वय वर्ष 24, दोघे राहणार वाशी, नवी मुंबई अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विषारी दारू प्रकरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 22 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे यांच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली. विषारी दारू प्रकरणाचा तपास CID कडे सोपवण्यात आला आहे. विषारी दारू तयार करण्यासाठी चौपे यांनी घातक रसायने पुरवल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर CIDच्या विशेष पथकाने दोघांना नवी मुंबईतून ताब्यात घेतलं. दोघांना अटक केल्यानंतर पिंपरी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामचंद्र, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील हिरेमठ, पोलीस अधीक्षक शेफाकत अमान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शामराव काळे, सचिन चव्हाण आणि पथकाने ही कारवाई केली. विषारी दारू प्रकरणाचा तपास नागरिकांना काही माहिती असल्यास त्वरित CIDतील अधिकारी शामराव काळे यांच्याशी संपर्क साधावा.